नमस्कार. कसे बरे बरे बरेच पाहिजे. हे बघा आपल्याला बनवायच्या या बट्टी बनवायची आज. हे बघा याच्यात मी ह्या हळद टाकली थोडीशी आणि हा ओवा टाकला आहे बघा. ओवा आणि हळद टाकली आणि मीठ पण टाकलं. आता आपल्याला याच्यात 2 चमचे तेल टाकायचं आहे. हे बघा 4 चमचे तेल टाकलं आणि याला मस्त असं चोळून घ्यायचं आहे. हे पीठ कानी मी हे जाड जाड दळून आणलंय चक्कीतून. याच्यामध्ये मका टाकला आहे आणि 3 भाग गहू आणि 1 भाग मका हे असं मी दळून आणलेलं आहे. 3 भाग गहू एक भाग मक्का असं पीठ जाड जाड असं दळून आणलं आहे. बघा किती जाड आहे. तर याचं असं बांधल्या जाणार नाही. हे पीठ जाड असल्यामुळे हे मोहन व्यवस्थित लागलं पाहिजे असं आपण चोळून घ्यायचं आणि बरोबर टाकायचं. हे एवढ्या पिठाच्या मला बट्ट्या बनवायच्या आहे. दही आहे, आपण थोडंसं दही टाकू याच्यात. हे बघा हे एवढं दही टाकलं. अगोदर मीठ, हळद, ओवा आणि तेल आणि आता हे दही टाकलं. आता हे दही टाकून पण आपण असं चांगलं करून घेऊ. असं मस्त त्याला असं असं हलवून घ्यायचं. हे असं असं करून घ्यायचं. छान चोळून घ्यायचं. आता याच्यात पाणी किती लागेल बघा. मी पाणी टाकलं नाही अजून आणि हे गोळे बांधत आहे. याच्यात थोडंसंच पाणी टाकून भिजायचं. आता हे कणी पीठ आहे. हे कधी बट्ट्या गळताना पण आपल्याला थोडं पाणी लागलं तर आपण टाकू शकतो. हे कणी पीठ फुलून जाईल मस्त. हे बघा दही टाकलं आणि तेल टाकलं त्याच्यामध्ये. या मस्त झालंय. आता आपल्याला टाकायचा याच्यात थोडासा किंचित खायचा सोडा. हे बघा तुमच्याकडे इनो असेल तर इनो टाका. थोडंसं टाकायचं. 1 पुडी तुमचं सारण. आता माझं किती आहे 3-4 जणांले पुरीने एवढंच आहे. तर पहा मी एवढसा सोडा टाकते नाहीतर ते बट्टी खराब होऊन जाईल तुमची जास्त सोडा टाकणार तर. हे बघा हे पीठ मस्त झालेलं आहे. आता याला काही जास्त पाणी लागणार नाही. हे मस्त कोळलं झालं आहे आणि भुगरा पण झालं आहे मस्त. आता मी हे कोमट पाणी घेतलंय. हे बघा हे कोमट पाणी आहे. हे बोट सहन करते एवढंच गरम आहे. जास्त गरम नाही आहे. तर आपण हे थोडं जेवढं लागलं तेवढं टाकून घेऊ आणि पीठ आपण मस्त कडक भिजून घेऊ. जास्त पाणी टाकायचं नाही. जसं लागलं तसंच टाकायचं. जास्त कडक पण भिजायचं नाही, जास्त नरम पण भिजायचं नाही. कडक बी भिजली की ते रुखट बट्टी येते आणि जरा सैलसर भिजलं तर ते बट्टी थांबत नाही. मग पाण्यामध्ये म्हणा का आपण कढईमध्ये भाजतो त्याच्यात मध्ये म्हणा ते अशी थांबत नाही. ते अशी वेगळीच होऊन जाते पतली. हे बघा अशा प्रकारे मी हे पीठ भिजून आता 15 मिनिटं झाकून ठेवते आणि 15 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. हे बघा हे झालंय पीठ भिजून. आता हे याच्यात कणी आहे ना मक्याच्या गहूच्या. हे जाडसर दळलेलं आहे ना मी. तर आता हे फुलून जाईल आणि एवढं पतलं दिसते ना. हे एवढं पतलं होणार नाही. तर आपण आता याला झाकून ठेवू. हे बघा हे झाकून ठेवलं मी. शिजायला वांगे कापते. आता हे वरण पाहते. कुकरची रिंग चिरलेली आहे. हे बघा वाफ जाते. आजच दिसली. आता मी नवीन रिंग आणावं लागेल मला. हे बघा अशा प्रकारे मी या बट्ट्या करून घेतल्या आहे, घडून घेतल्या आहे. असं पीठ घेतलं, असं केलं आणि त्याला असा आकार दिला छान आणि अशा बट्ट्या मी 4 करून घेतलं. हा 3 लोकांचा स्वयंपाक आहे म्हणून या 4च बट्ट्या मी केल्या आहे. आणि या पातेल्यात पाणी ठेवलं आहे आणि याच्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे किंचित
आता आपण काय करू, ही एक एक बट्टी याच्यामध्ये टाकून देऊ. हे बघा, हे बघा, हे चारी बट्ट्या मी याच्यात टाकून दिल्या. आणि आता आपण गॅस फुल करू की एकमेकांना चिटकणार नाही. आणि हे उकळायला लागलं, आता बट्ट्या टाकल्या ते उकडणं बंद झालं. आता हे उकळायला लागलं की आपण हे झाकण ठेवून देऊ आणि गॅस बारीक करून देऊ 10 मिनिटासाठी. 10 मिनिटं झाले की ह्या काढून घेऊ आपण. हे बघा, वांग्याची भाजी पण होते. हिला मी घोटून घेणार आहे. हिला सगळं फोडणी दिली मी, कोथिंबीर आणि हळद टाकायची बाकी ठेवली आहे. आणि ते हिला घोटल्यावर मी हळद आणि कोथिंबीर टाकणार आहे. तोपर्यंत हे शिजायची राहिली आहे. हिला फोडणी वगैरे देऊन झालेली आहे सगळी, पण हिच्यात हळद आणि कोथिंबीर टाकायची राहिली. अशा प्रकारे मी या पातेल्यातून या बट्ट्या काढून घेतल्या, या पाण्यातून उकडलेल्या बट्ट्या. आणि याचे असे 4 तुकडे केले. हे बघा, हे असे 4 तुकडे केले मी. आणि हे 4 तुकडे केले असे पातेल्यातले काढून आणि अशा तळून घेतल्या. हे बघा, ह्या बाकीच्या होता आहे इथे. या अशा प्रकारे मी या बट्ट्या तळून घेतल्या आहे. छान डीप फ्राय करायच्या आणि छान तळून घ्यायच्या. मस्त नरम येतात, मस्त खुसखुशीत येतात. आता आपण हिरोडे साहेबांचं ताट वाढू. हे बघा, ताट तयार करू. हे बघा, त्यांना गूळ आवडतो वरणासोबत, तर हा गूळ देते मी. हा वरणबट्टी असली की त्यांना गूळ आवडतो. हे बघा, हे बट्टी, निंबू, गूळ आणि हे घोटलेली वांग्याची भाजी, हे खूपच छान झालेली आहे. फक्त हे डाळ शिजली नाही आहे माझी आज, कुकरची रिंग गेल्यामुळे. आणि नाही तर मग सगळा स्वयंपाक व्यवस्थित झालेला आहे. आणि ह्या बट्ट्या पाहा तुम्ही किती नरम आहे. हे बघा, ही छोटी बट्टी आहे. हे मी अख्खी केली होती, अख्खीच्या अख्खीच राहू दिली. हे बघा, या अशा नरम मस्त बट्ट्या तयार होता. हे बघा, हे गरम आहे, याच्यातून धूळ निघते. या खूप नरम आणि सुंदर बट्ट्या झालेल्या आहेत. अशा प्रकारे मी तुम्हाला बट्ट्या करून दाखवली. बट्टी आणि ही घोटलेली वांग्याची भाजी आणि वरण. हे आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का.